चलो पहा, एक्सरसाइज 12.2 सॉल्व्ह करतोय आपण. येस, आणि थर्ड क्वेश्चनला आलेलो आहे. काय थर्ड क्वेश्चन पाहून घ्या. ओके, व्यवस्थित रीड करा, समजून घ्या. खूप डिटेलमध्ये पाहणार आहे. टाइम लागला तरी चालेल या क्वेश्चनला, बट एकदम डिटेलमध्ये समजून घेऊन सॉल्व्ह करणार आहे आपण. येस, थर्ड क्वेश्चन आहे. राधा मेड अ पिक्चर ऑफ एन एरोप्लेन विथ कलर्ड पेपर as shown in figure. Find the total area of paper used. ओके, एक इथे एरोप्लेन बनवलेला आहे आणि या एरोप्लेनचा एरिया विचारलेला आहे आपल्याला. एरोप्लेनचा एरिया विचारलेला आहे. पहा, इथे फर्स्ट पार्ट आहे हा एरोप्लेनचा. हा फर्स्ट पार्ट आहे. इथे हा सेकंड पार्ट दिसतोय आपल्याला. इथे हा थर्ड पार्ट आहे. इथे हा फोर्थ पार्ट आहे आणि इथे हा फिफ्थ पार्ट आहे. अरे, या एरोप्लेनचा एरिया फाइंड आउट करायचंय म्हणजेच काय करायचंय, तर या सर्व पार्ट्सचा एरिया फाइंड आउट करायचा आणि त्यांना नंतर ऍड करून टाकायचंय. ओके, सो पहिल्यांदा काय करतोय आपण, हा जो प्रॉब्लेम आहे तो सिम्प्लिफाय करतोय, सॉर्ट करतोय. ओके, या एरोप्लेनचा एरिया फाइंड आउट करायचा आहे म्हणजेच काय करायचंय, तर या एरोप्लेनचे जे हे पार्ट्स दिसतात आपल्याला, हा फर्स्ट पार्ट, हा सेकंड पार्ट, हा इथे थर्ड पार्ट, हा इथे फोर्थ पार्ट, हा इथे फिफ्थ पार्ट, याचा इंडिव्हिज्युअल एरिया आपल्याला फाइंड आउट करायचंय आणि आपल्याला ऍड करायचं. ओके, सो मी काय करतोय पहा, मी याचे पार्ट्स इथे सेपरेट करून घेतलेले आहेत. ओके, हा जो फर्स्ट पार्ट आहे तो पहा इथे सेपरेट केलेला आहे. हा सेकंड पार्ट जो आहे तो इथे सेपरेट केलेला आहे. ओके, थर्ड पार्ट पहा इथे, हा थर्ड पार्ट इथे सेपरेट केलेला आहे. हा फोर्थ आणि फिफ्थ पार्ट पहा, हा इथे सेपरेट केलेला आहे, फोर्थ आणि फिफ्थ. ओके, म्हणजे काय करायचं आपल्याला, या इंडिव्हिज्युअल पार्टचे एरिया फाइंड आउट करायचे आणि मग सर्वांना ऍड करून बनेल हा या एरोप्लेनचा एरिया. हा या एरोप्लेनचा एरिया, टोटल एरोप्लेनचा एरिया इज इक्वल टू द सम ऑफ ऑल पार्ट्स ऑफ एरोप्लेन. ओके, यांच्या सर्व एरियांची सम असेल. सो मी आता वन बाय वन एक एक पार्ट पिक करतो आणि सॉल्व्ह करतो. ओके, सो पहा, हा जो फर्स्ट पार्ट दिसतोय, हा वरचा पार्ट दिसतोय आपल्याला, याचा एरिया फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करू. हा एरिया येलोनी मार्क केलेला, हा एरिया, याचा एरिया फाइंड आउट करू. ओके, चलो या पार्टचा एरिया फाइंड आउट करतो. येस, दिसतोय सर्वांना हा पार्ट. येस, हा एक आयसोस्केलस ट्रायंगल आहे, नाही का. ही 5 सेंटीमीटर आहे, इकडची देखील 5 सेंटीमीटर आहे, इकडची देखील, ही देखील 5 सेंटीमीटर आहे. ओके, मग ही 5 सेंटीमीटर आहे, ही 5 सेंटीमीटर आहे आणि ही देखील तुम्हाला दिलेली आहे 1 सेंटीमीटर. पहा, प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं तुम्हाला इथे दिसेल 1 सेंटीमीटर आहे. हे जे डिस्टन्स आहे ना, हे 1 सेंटीमीटर आहे. हे इथे क्लिअर होत आहे आपल्याला. ओके, मग तुम्हाला या पार्टचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, या पार्टचा. मग तुम्हाला या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, अशा ट्रायंगलचा की ज्याची साईड आहे, ज्याच्या साईड्स आहेत 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर अँड 1 सेंटीमीटर. ओके, ट्रायंगलला नाव देऊन टाकतो मी इथे MSA. येस, सांगा रे, जमेल की नाही या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायला? हो सर. ओके, बाय हिरॉन्स फॉर्म्युला आपण हा एरिया फाइंड आउट करू शकतो. सो काय करतो पहा, हिरॉन्स फॉर्म्युला अप्लाय करतो. फर्स्ट ऑफ ऑल तो पेरिमीटर फाइंड आउट करतो. पेरिमीटर म्हणजे सम ऑफ ऑल साइड्स, 5 5 1. ओके, 5 प्लस 5 1. येस, टोटल आलं 11 सेंटीमीटर. ओके, मग एस ची व्हॅल्यू काय असेल, 11/2 असेल. 11/2 केलं तर येतं 5.5 सेंटीमीटर. हा मिळाला, एस मिळाला आपल्याला. ओके, सो एरिया तर फाइंड आउट करू शकतो. एरिया काय असतो ट्रायंगलचा, स्क्वेअर रूट ऑफ एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी इंटू एस मायनस सी. हाच तर हिरॉन्स फॉर्म्युला आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ एस पहा किती आला, 5.5 आला. सो इंटू 5.5 मायनस ए म्हणजे 5.5 मायनस 5 इंटू 5.5 मायनस 5 अगेन एक 5.5 मायनस 5. ही साईड पण घेतली. आता राहिली 1, 5.5 मायनस 1. ओके, बस हे कॅल्क्युलेशन करायचंय फक्त. 5.5 into 0.5 into 0.5 into 4.5. गुड. ओके, 5.5 मायनस 5 असतं 0.5, 5.5 मायनस 5 असतं 0.5 इंटू 5.5 मायनस 1 असतं 4.5. 4.5. ओके, चलो आता काय करतो माहितीये का, थोडस डोकं लावतो.
ओके, हा 0.5 तर पेअर बनले की बाहेर घेऊन येऊ शकतो. ओके, आणि राहिला प्रश्न याचा 5.5 आणि 4.5 चा. येस, काय करता येईल, याला स्प्लिट करता येईल का आपल्याला? 55 आणि 45 चा विचार करा. ओके, 55 आहे असं समजा आणि 45. येस, 11 5 चा 55 असतो नाही का, आणि 5 9 चा 45 असतो. ओके, 11 5 चा 55 असतं आणि 5 9 चा 45 असतं. ओके, मग फक्त काय करतो माहितीये का इथे, याला ना 55 ला काय लिहितो, 5.5 ला काय लिहितो, 1.1 किंवा असं लिहितो ना रे, असं लिहितो ना की 11 इंटू 0.5 लिहितो ना, 11 इंटू 0.5 लिहितो. ओके, इंटू हा 0.5 आहे तसा, 0.5 आहे तसा, आणि या 45 ला 5 9 चा 45 असतं, म्हणजे असं लिहितो 0.5 इंटू 9 लिहितो. ओके, 0.5 इंटू 9 लिहितो. ओके, याला फक्त स्प्लिट करून असं लिहिलं. ओके, 5.5 ला लिहिलं 11 इंटू 0.5 आणि 4.5 ला लिहिलं 0.5 इंटू 9. मग पुढे जातो, विच इज इक्वल टू, हे बाहेर कोणाकोणाला घेऊन येऊ सांगा आता मला. सर 0.5 Yes. एक पेअर आणि दुसरे 0.5 आणि 9 चा 3. ओके, हा चलो, 0.5 एक पेअर बाहेर आली, 0.5 एक पेअर बाहेर आली, या 9चं स्क्वेअर रूट आलं 3 इंटू रूट 11. चलो, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमते. ओके, 5 5 असतं 25, 25 3 असतं 75. ओके, आणि 2 पॉइंट्स द्यायचे, सो 0.75 इंटू रूट 11, 0.75 इंटू रूट 11 हे झालं आन्सर. ओके, हा एरिया आला 0.75 इंटू रूट 11. पहा रे, 0.5 इंटू 0.5 0.25, 0.25 इंटू 3 0.75. ओके, सो हा एरिया तुम्हाला मिळाला 0.75 रूट 11 ऍज इट इज ठेवायचं. ओके, याचा एरिया मिळाला तुम्हाला 0.75 रूट 11. ओके, हा याचा इतका एरिया आहे. युनिट काय असेल? सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, एका पार्टचा एरिया फाइंड आउट करून टाकला या एरोप्लेनच्या, इथे लिहून टाकतो की त्याला 0.75 रूट 11 लिहून टाकतो, 0.75 रूट 11. चलो, हा मिळाला पहिला वाला 0.75 रूट 11. ओके, दुसरीकडे जाऊ आता. ओके, ही जी साइड आहे ना ट्रायंगलची, ही पाहून घेऊ, याचा एरिया किती येतोय. पहा रे, याचा जितका एरिया असेल तितकाच याचा असेल ना, है ना, सिमेट्रिक आहे ना. हो सर. येस, मग एका ट्रायंगलचं कारण त्याची डबल करा, म्हणजे 4th आणि 5th मिळून जाईल तुम्हाला. ओके, चलो, म्हणजे याचा फाइंड आउट करतोय आपण, पुढच्या स्लाइड वर जातोय. पहा, हा असा ट्रायंगल आहे, त्याचं विंग आहे, त्या एरोप्लेनचं विंग आहे. सिंपल आहे रे, इथे तर बिलकुल डोकं लावायचं नाहीये. हा इथे 90 आहे, सो एरिया ऑफ ट्रायंगल काय असेल सांगा? हाफ इंटू बेस इंटू. ओके, हाफ इंटू बेस इंटू हाईट, सिंपली हाफ इंटू बेस इंटू हाईट. येस, हाफ इंटू बेस किती आहे? 1.5. 6. येस, 6 घे किंवा 1.5 घे. ओके, 1.5 घे आणि हाईट 6 घेतो मी, नाही का, इथे 90 आहे ना, सो बेस 1.5 घेतो आणि हाईट 6 घेतो. येस, हे कॅल्क्युलेशन फक्त करायचंय. पहा रे, 2 3 जा 6, 2 3 जा 6 असतं, आणि 15 3 जा 45, आणि हा एक पॉइंट देऊन टाकला 4.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, याचा एरिया मिळून गेला 4.5 सेंटीमीटर स्क्वेअर. 4.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, सो सेकंड पार्ट पण मिळाला 4.5 सेंटीमीटर स्क्वेअर, लिहून टाकतो रे. याचा एरिया मिळाला 4.5 सेंटीमीटर स्क्वेअर. अरे मग याचा पण तितकाच असेल ना, सेम आहे 4.5 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे लिहितो याचा 4.5 सेंटीमीटर स्क्वेअर, याचा लिहितो 4.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आता जाऊ इथे. याचा एरिया सांगा रे. हा 6.5 आहे आणि हा 1 सेंटीमीटर आहे. हा एक रेक्टँगल दिसतोय का तुम्हाला? हो सर.
रेक्टँगलचा एरिया काय असतो? एरिया ऑफ रेक्टँगल, येस, Length into breadth. गुड, लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ इंटू ब्रेड्थ असतो. सो लेंथ आहे इथे 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, आणि ब्रेड्थ आहे इथे 6.5 सेंटीमीटर. सो टोटल झाला 6.5 सेंटीमीटर स्क्वेअर, 6.5 सेंटीमीटर स्क्वेअर, 6.5 सेंटीमीटर स्क्वेअर. हा रेक्टँगलचा एरिया आला. काही डोकं लावायचं नाहीये, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, लिहून टाकतो. एरोप्लेन मध्ये जातो आणि हा जो पार्ट आहे याचा आला आन्सर 6.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, इथे लिहून टाकतो, याचा आन्सर आला 6.5 सेंटीमीटर स्क्वेअर. येस. आता मेन टास्क इथे थोडस डोकं लावायला लागणार आहे याचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी. ओके, जो लास्ट पार्ट आहे त्याचा पहा रे इथे. याचा एरिया कसा फाइंड आउट करणार? ओके, इथे आहे 1 सेंटीमीटर, हा आहे 1 सेंटीमीटर, हा पण आहे 1 सेंटीमीटर, हा आहे 2 सेंटीमीटर. याचा एरिया फाइंड आउट करायचा. सो काय करतो पहा रे, मी इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, इथून देखील एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. ओके, परपेंडिक्युलर ड्रॉ केला, इथून पण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हे तर आहे 1 सेंटीमीटर, हे टोटल आहे 2 सेंटीमीटर. ओके, सो हे पण 1 सेंटीमीटर. हे किती राहील रे मग? हे 0.5 येईल ना? येस, समजतंय का? हे छोट 0.5 येईल. पहा काय आहे, गोष्टी लक्ष देऊन पहा फक्त. हा जो मधला पार्ट आहे हा 1 सेंटीमीटर आहे, 1 सेंटीमीटर आहे, आणि हे जे टोटल डिस्टन्स आहे हे आहे 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. अरे मग 2 मधलं 1 तर ऑलरेडी गेलं, राहिला 1. 1.5 राहील. येस, 0.5 दोन्ही साईडला राहील. ओके, सो आता मला सांगा, या टोटल ट्रॅपेझियमचा तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा. चलो इथे नाव देऊन टाकतो, नाही समजण्यासाठी नाव देऊन टाकतो. याला म्हणतो ए बी सी डी, ए बी सी डी, आणि एम आणि एन, याला नाव देतो एम आणि एन. पहा रे, या टोटल ट्रॅपेझोडियम म्हणतात त्याला, बट जाऊ देत. या क्वाड्रिलॅटरलचा एरिया म्हणजे या रेक्टँगलचा एरिया प्लस या 2 ट्रायंगलचा एरिया असा असेल तो. ओके, या रेक्टँगलचा एरिया प्लस या 2 ट्रायंगलचा एरिया. हा डिफिकल्ट जातंय का? डिफिकल्ट जातंय की समजतंय? समजतंय का मी काय म्हणतो? येस. या ए बी सी डी या क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, तर तुम्ही असं करेन, मी या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करून घेईन, तितकाच या ट्रायंगलचा असेल, आणि नंतर पुन्हा हा जो मध्ये रेक्टँगल बनलाय त्याचा एरिया देखील त्यामध्ये ऍड करेन. ओके, सो आता मला काय करायला, ह्या रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी हे 1 सेंटीमीटर तर माहिती आहे, बट याची ही साईड नाहीये माहिती. ही साईड माहित नाही, बट पायथागोरस थेरम फाइंड आउट करू शकतो ना रे मी. ओके, पायथागोरस थेरम करू शकतो ना. मी असं लिहू शकतो ना की या एबीचा स्क्वेअर, पहा काय करतोय, या एबीचा स्क्वेअर इज इक्वल टू या बीएमचा स्क्वेअर, बीएमचा स्क्वेअर प्लस एएमचा स्क्वेअर, प्लस एएमचा स्क्वेअर. एबीचा स्क्वेअर इज इक्वल टू बीएमचा स्क्वेअर प्लस एएमचा स्क्वेअर प्लस एएमचा स्क्वेअर. येस, एबीचा स्क्वेअर, एबी किती आहे रे? 1. सो 1 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू बीएम किती आहे? 0.5, 0.5 चा स्क्वेअर प्लस एएम चा स्क्वेअर. येस, 1 चा स्क्वेअर असतो 1, विच इज इक्वल टू 0.5 चा स्क्वेअर काय येईल? 0.25 प्लस एएम स्क्वेअर येईल. येस, एएम स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल? 1 मायनस 0.25. सो एएम स्क्वेअर असेल 0.75. सो एम इज इक्वल टू असेल स्क्वेअर रूट ऑफ 0.75. ओके, ज्याला मी असं लिहू शकतो 25 3 जा लिहू शकतो. ओके, 0.25 इंटू 3 असं रिप्रेझेंट करू शकतो याला. ओके, आता मला सांगा 0.25 चं स्क्वेअर रूट काय येईल रे? 0.5. 0.5 इंटू असेल रूट 3 ऍज इट इज. ओके, म्हणजे तुम्हाला एएम मिळाला इथे.
AM किती आला 0.5√3. AM किती आला 0.5√3. येस, कॉम्प्लिकेटेड आहे कॅल्क्युलेशन. कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून गिव्ह अप नाही करू शकत ना, स्किप नाही करू शकत. ओके, फाईट तर करावं लागेल आपल्याला. चलो पहा आता, हा आला 0.5√3. 0.5√3. आता मला सांगा, आता जमेल का या रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायला? येस, 0.5. येस. सो याचा एरिया असेल AMND चा, एरिया ऑफ AMND म्हणजे हा वाला, याचा एरिया काय असेल बोला? 1 into 0.5√3 which is equal to 0.5√3. ओके, सो याचा एरिया मिळाला 0.5√3. येस, क्लिअर आहे का? हा एरिया समजला का तुम्हाला? 0.5√3 कसा आला? येस, मृण्मय वेद समजलं का रे? हो सर. पहा, हेवी आहे म्हणून गिव्ह अप करू नका. ओके, येत राहणार आहेत असे प्रॉब्लेम. सो 0.5√3 हा इतका आला, इतका एरिया आला. आता ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू. ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं? हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट. येस, मला सांगा हाफ इंटू बेस किती एरिया ट्रायंगलचा बोला? 0.5. येस, आणि हाईट किती एरियाची? आता फाइंड आउट केली 0.5√3. 0.5. ओके, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला या ट्रायंगलचा एरिया मिळेल. हा या ट्रायंगलचा एरिया मिळेल. बट मला सांगा, या ट्रायंगलचा एरिया प्लस या ट्रायंगलचा एरिया जर फाइंड आउट करायचा असेल, 2 टाइम्स ऑफ द एरिया ऑफ ट्रायंगल काय होईल? 2 नी मल्टिप्लाय करतो ना, जे काही आन्सर आलंय याला 2 नी मल्टिप्लाय करतो. सो 2 इंटू या ट्रायंगलचा जितका एरिया असेल तितकाच याचा असेल. म्हणजे या दोघांचं मिळून किती असेल? एकाच्या डबल असेल. एकाचं तरी इतकं आहे ना. सो हाफ इंटू 0.5 इंटू 0.5 इंटू √3. सो 2 कॅन्सल. येस, बोल काय म्हणतो? नाही सर, मी म्हणा की 2 कॅन्सल. हा, 2 कॅन्सल राहील 0.25√3. ओके, 0.25√3. या दोघांचा मिळून आला 0.25√3. किती आला? 0.25√3. ओके, आणि या रेक्टँगलचा किती फाइंड आउट केला होता? 0.5√3. ओके, 0.5√3 प्लस हा आला 0.25√3. किती होईल रे? म्हणजे हा टोटल एरिया असेल क्वाड्रिलॅटरल ABCD चा. म्हणजे या 2 ट्रायंगलचा एरिया प्लस या छोट्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया. येस, 0.5√3 आणि 0.25√3 किती असतं बोला? 0.5 आणि 0.25√3. 0.5√3 आणि 0.25√3. 0.125. नाही रे, 0.5 आणि 0.25 किती होईल? 0.75 होईल. 0.75√3 किती आला? 0.75√3. अरे मला सांगा, 1√3 प्लस 2√3 किती असतं? 3√3. सेम 0.5√3 प्लस 0.25√3 0.75√3. सर मी त्याला मल्टिप्लाय केला म्हणून तो आन्सर आला. ओके, ठीक आहे, चलो 0.75√3 म्हणजे याचा एरिया आला 0.75√3. मेन प्रॉब्लेम मध्ये जातो आणि लिहून टाकतो. ओके, हा जो लास्टचा जो छोटा ट्रॅपेझियम होता इथे, हा जो होता याचा आन्सर आलं 0.75√3. ओके, सो याचा इथे आन्सर लिहून टाकाल 0.75√3. ओके, सो पहा, थोडा डिफिकल्ट होता प्रॉब्लेम, कॅल्क्युलेशनला डिफिकल्ट आहे, बट सोडू नाही शकत यार तुम्ही. ओके, थोडस डिफिकल्ट आलं म्हणून पळून नाही जाऊ शकत ना, सॉल्व्ह करायला पाहिजे आपण. ओके, डिफिकल्ट प्रॉब्लेम फेस केले पाहिजेत, तेव्हाच तुम्ही ग्रो व्हाल ना. सो हर एक पार्टचा एरिया आपण फाइंड आउट केला इथे. ओके, सो आता फक्त काय करायचंय, हे एकमेकांमध्ये ऍड करत जायचे. लास्टचा आन्सर काय असेल?
या सर्वांची ऍडिशन असेल. ओके, सर्वांची ऍडिशन असेल. येस, लास्ट जमेल तुम्हाला स्टेप लिहायला, सर्वांची ऍडिशन करायची फक्त. हो सर जमेल. ओके, सो आता हा व्यवस्थित सॉल्व्ह कराल तुम्ही, नाही का. पुढचा सिंपल आहे प्रॉब्लेम, पुढचे सिंपल आहे, बट एक होता डिफिकल्ट, हायर लेवलचा होता. बट तुम्ही आता लेक्चर झाल्यानंतर व्यवस्थित सॉल्व्ह करा, टेस्ट वगैरे झाल्यानंतर पुढे. ओके, चलो मी पुढे जातो आता. येस, आता हा सिंपल आहे. ओके, हा सॉल्व्ह करू शकतो. अ ट्रायंगल पाहता, a triangle and a parallelogram have the same base and same area. If the sides of a triangle are 26 centimeter, 28 centimeter and 30 centimeter, and the parallelogram stands on the base 28 centimeter, find the height of the parallelogram. Parallelogram ची height find out करायची. ओके, सो सर्व गोष्टी बाजूला ठेवा या. ओके, तुम्हाला फक्त पॅरलोग्रामचा एरिया काय असतो सांगतो. पॅरलोग्राम काय असतो ते अगोदर सांगतो इथे मी, मग पाहू ते पॅरलोग्रामचा एरिया वगैरे. काय होतंय माहितीये का, असं तुमचा डायरेक्ट चॅप्टर आहे हिरॉन्स फॉर्म्युला. याच्या अगोदर 2 टॉपिक्स होते की क्वाड्रिलॅटरल्स म्हणून आणि एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल्स आणि ट्रायंगल्स. ओके, ते चॅप्टर न घेता डायरेक्ट हिरॉन्स फॉर्म्युला स्कूलमध्ये वगैरे घेतलेला आहे. सो त्यामुळे, नाहीतर ही गोष्ट आता सांगायला लागली नसती, तुम्ही डायरेक्ट सांगितलं असतं मला की पॅरलोग्रामचा एरिया काय असतो ते. ओके, बट सांगतो तुम्हाला पॅरलोग्राम काय असतो अगोदर सांगतो. येस, कुणाला आयडिया आहे का रे पॅरलोग्रामची? पॅरलोग्राम म्हणजे हा असा क्वाड्रिलॅटरल असतो की ज्याच्या ऑपोजिट साइड्स या एकमेकांना पॅरलल असतात. पॅरलल असतात, ऑपोजिट साइड्स कशा असतात? पॅरलल असतात आणि इक्वल लेंथच्या असतात. त्याला म्हटलं जातं पॅरलोग्राम. ओके, पॅरलोग्राम कसा असतो? ऑपोजिट साइड्स पॅरलल असतात, ऑपोजिट साइड्स आर पॅरलल अँड ऑफ इक्वल लेंथ, याला म्हटलं जातं पॅरलोग्राम. ओके, हा असा असतो पॅरलोग्राम. ABCD याच्या समोरच्या साइड्स म्हणजे AB जितकी असेल तितकीच CD असेल, ऍज वेल ऍज ABCD ला पॅरलल पण असेल, ABCD ला पॅरलल पण असेल. AD जितकी असेल तितकीच BC असेल, AD जितकी असेल तितकीच BC असेल आणि AD BC ला पॅरलल देखील असेल. ओके, पॅरलोग्राम म्हणजे असं असतो की ज्याच्या ऑपोजिट साइड्स या पॅरलल असतात आणि इक्वल लेंथच्या असतात. ऑपोजिट साइड्स या पॅरलल असतात आणि इक्वल लेंथच्या असतात. येस, अशा क्वाड्रिलॅटरलला म्हटलं जातं पॅरलेलोग्राम. ओके, पॅरलेलोग्राम क्लिअर आहे सर्वांना? पॅरलेलोग्राम म्हणजे काय, कशी असते फिगर? ओके, सो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे मी काय करतो पहा, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि इथून पण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. येस, पहा काय केलं, या पॅरलोग्रामचा एरिया मला मिळवायचा, एरिया, म्हणून मी काय केलं, इथून 2 परपेंडिक्युलर ड्रॉ केले. आता काय म्हणतो पहा, मी हे डिस्टन्स A आहे असं म्हणतो, हे डिस्टन्स आहे A, मग हे पण A होऊन जाईल, हे पण A होऊन जाईल. येस, हे डिस्टन्स आहे B, येस, हे पण B होऊन जाईल, हे पण B होऊन जाईल. ओके, आणि याची हाईट M आहे असं म्हणतो, हाईट काय आहे? M आहे. ओके, आता या पॅरलेलोग्रामचा एरिया फाइंड आउट करायचंय. पॅरलेलोग्रामचा एरिया फाइंड आउट करायचंय. कसं करता येईल? या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल, प्लस या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करावा लागेल, प्लस त्यामध्ये या क्वाड्रिलॅटरलचा एरिया ऍड करावा लागेल, म्हणजे या पॅरलेलोग्रामचा एरिया मिळेल. ओके, मग या पॅरलेलोग्रामचा एरिया मिळेल. सो येस, मला सांगा फक्त की हा जो ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, याचा एरिया काय असेल रे? हाफ इंटू बेस इंटू हाईट. येस, बेस किती आहे याचा? A हाईट किती आहे याची? M. ओके, असे किती ट्रायंगल्स आहेत रे तुमच्याकडे? सेम असा एक ट्रायंगल इकडे आहे ना, पहा, हा जो ट्रायंगल आहे ना तोच इथे आहे, सेम.
सो असे 2 ट्रायंगल्स आहेत म्हणून याला 2 ने मल्टिप्लाय करतो. माझं एम असं आहे की मला या पॅरलोग्रामचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD याचा एरिया फाइंड आउट करायचा. म्हणजेच या ट्रायंगलचा एरिया प्लस या ट्रायंगलचा एरिया प्लस या क्वाड्रिलॅटरलचा एरिया. या ट्रायंगलचा एरिया आला हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू A इंटू M. ओके, आणि असे 2 ट्रायंगल्स आहेत. हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. ओके, प्लस प्लस हा एक इथे रेक्टँगल दिसतोय. रेक्टँगलचा एरिया सांगा रे, ज्याची साईड M आणि B आहे, काय असेल? MB. ओके, MB असेल, MB असेल. सो पहा इथे 2 2 तर कट झाला. हा AM प्लस MB, AM प्लस MB असं बनलं. काय नाही, सिम्प्लिफाय करतोय फक्त. पहा, हे समजलं नाही समजलं डझंट मॅटर, बट फॉर्म्युला कसा आला ते सांगतो. त्या दोघांमधून M ला कॉमन काढतो, दोघांमधून M कॉमन निघतो. सो M इंटू ब्रॅकेट राहील A प्लस B, A प्लस B. येस, कोणत्याही पॅरलोग्रामचा एरिया काय असतो? A प्लस B, म्हणजे ही साइड इंटू त्याची हाईट. ओके, साइड इंटू त्याची हाईट. ओके, ही साइड म्हणजे बेस आहे, ही साइड म्हणजे बेस आहे. ओके, बेस. आणि हा M म्हणजे हाईट आहे, M म्हणजे हाईट आहे. ओके, बेस इंटू हाईट. ओके, सो पॅरलोग्रामचा एरिया असतो बेस इंटू हाईट. ओके, हे सांगायचं होतं मला फक्त, की एरिया ऑफ पॅरलोग्राम असतं, एरिया ऑफ पॅरलोग्राम असतं बेस इंटू हाईट. काय असतो? बेस इंटू हाईट. ओके, फक्त इतकं लागत होतं प्रॉब्लेम मध्ये आपल्याला, बेस इंटू हाईट. एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू असतं बेस इंटू हाईट. त्या पॅरलोग्रामचा बेस इंटू त्याची हाईट, हाईट ही. येस, राहील का सर्वांच्या लक्षात हे? येस बोला, बेस इंटू हाईट. ट्रायंगलचा एरिया असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट. पॅरलोग्रामचा एरिया असतो फक्त बेस इंटू हाईट. ओके, ट्रायंगलच्या एरिया मधलं ते हाफ फक्त काढून टाकायचं, तितका एरिया असतो पॅरलोग्रामचा. आणि पॅरलोग्राम हा असा क्वाड्रिलॅटरल असतो की ज्याच्या ऑपोजिट साइड्स या इक्वल लेंथच्या असतात आणि पॅरलल असतात. ओके, चलो पहा, तुम्हाला मे बी हेवी जात असेल, हेवी जात असेल तर तुमचा अभ्यास कमी पडतोय, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा. फक्त लेक्चर मधून पळून जाणं हा याच्यावरचा ऑप्शन नाहीये, तर अभ्यास करणं हा ऑप्शन आहे. ओके, चलो. अ ट्रायंगल अँड पॅरलोग्राम. आता पहा इथे क्वेश्चन. अ ट्रायंगल अँड अ पॅरलोग्राम हॅव द सेम बेस अँड द सेम एरिया. अरे ट्रायंगलचा आणि पॅरलोग्रामचा एरिया सेम आहे. इफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 26, 28 and 30 centimeter and the parallelogram stands on the base 28 centimeter, find the height of the parallelogram. Find the height of the parallelogram. काही नाहीये, एक ट्रायंगल दिलेलं आहे, एक ट्रायंगल दिलेलं आहे. पहा, सिम्प्लिफाय करून सांगतो. ट्रायंगल आहे, MSA ट्रायंगल आहे आपला. चलो, MSA ट्रायंगल आहे. या ट्रायंगलच्या साइड्स तुम्हाला दिलेल्या आहेत 26, 28 आणि 30. किती दिले आहेत? 26, 28, 30. सांगा मला फक्त याचा एरिया फाइंड आउट करता येईल का आपल्याला? हो सर. येस, हिरॉन्स फॉर्म्युला अप्लाय करा आणि याचा एरिया फाइंड आउट करा. आणि याचा एरिया जितका असेल तितकाच पॅरलेलोग्रामचा एरिया असेल, तितकाच पॅरलेलोग्रामचा एरिया असेल असं म्हटलेलं. ओके, पॅरलेलोग्रामचा एरिया असेल. या पॅरलेलोग्रामला म्हणतो मी ABCD. ABCD. ओके, आणि या पॅरलेलोग्रामचा बेस किती आहे सांगितलंय पहा प्रॉब्लेम मध्ये. सेम बेस वरती, म्हणजे 28 सेंटीमीटरचा बेस आहे याचा. 28 सेंटीमीटरचा बेस आहे. 28 सेंटीमीटरचा बेस आहे. ओके, आणि याचा एरिया आणि याचा एरिया इक्वल आहे असं सांगितलं. याचा एरिया तर फाइंड आउट करता येतोय आणि याचा एरिया आत्ताच तुम्हाला सांगितलं काय असेल. येस, कोण सांगते की एरिया ऑफ पॅरलोग्राम काय बनेल? याला हाईटला H म्हणतो मी, हाईटला H म्हणतो. मग याचा एरिया काय होईल? एरिया ऑफ ABCD काय होईल? बेस इंटू हाईट म्हणजे 28 इंटू H होईल ना रे? येस, हो सर. 28 इंटू H होईल. बट हा जो एरिया आहे हा इक्वल आहे ट्रायंगलच्या एरियाच्या. ट्रायंगलचा एरिया तर फाइंड आउट करता येतो आपल्याला. हा असा ट्रायंगल आहे की ज्याच्या साइड्स आहेत 26, 28 आणि 30. 26, 28 आणि 30. सो पहा आता एरिया फाइंड आउट करतो इथे. पेरिमीटर तर फाइंड आउट करून घेऊ अगोदर. 26
प्लस 28 प्लस 30 किती येईल कॅल्क्युलेशन? पहा 30 झालं 60 प्लस 20 84 येईल आय थिंक. 24. पेरिमीटर येईल 84. एस कसं, एस काय असतो याच्या 44. 42. 42 असतो. एस मिळाला. येस, मग एरिया ऑफ ट्रायंगल काय होईल? स्क्वेअर रूट ऑफ एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. येस, एस किती आहे? 42 आहे. सो इंटू ब्रॅकेट 42 मायनस 26, 42 मायनस 28, 42 minus 30, which is equal to square root of 42 into, yes, 42 minus 26 किती असेल? 16 Yes, 16 असेल. into 14. Into 14 into 12. 12. ओके, चलो आता हे कॅल्क्युलेशन करायचंय. कसं स्प्लिट करता येईल कोणाला पाहू आपण. सो which is equal to square root of 14 3 जा असणार आहे 42. 14 चा टेबल पार्ट आहे का? 14 3 जा करता येईल किंवा 16 4 जा करता येईल. ओके, 16 नको, 16 चं स्क्वेअर रूट माहिती आहे ना, त्यामुळे नको करायला तसं. ओके सर. 16 ला तसंच ठेव आणि या 14 ला काय करू? तसंच ठेव. ओके, आणि याला काय करू? 4 इंटू 3 करू. 4 इंटू 3 करू. 12 ला काय केलं? फक्त 4 इंटू 3 केलं. येस, आता मला सांगा कोण कॉमन आहे रे? कोणाला बाहेर घेऊन येऊ? 14 14 आणि 16 चा रूट 4. येस, 3 3 ची एक पेअर बनली. 3 ला पण बाहेर घेऊन येऊ शकतो. येस, या 16 चं स्क्वेअर रूट बाहेर घेऊन येऊ शकतो 4 म्हणून. ओके, या 4 चं स्क्वेअर रूट बाहेर घेऊन येऊ शकतो. किती? 2. बरोबर आहे कॅल्क्युलेशन? हो सर. येस, करून टाका हे कॅल्क्युलेशन. 14 3 जा 42 असतं. इंटू 4 2 जा 8 असतं. 8 2 336. 336. ओके, 336. अरे या ट्रायंगलचा एरिया आला 336 सेंटीमीटर स्क्वेअर. 336 सेंटीमीटर स्क्वेअर हा आला या ट्रायंगलचा एरिया. हा ट्रायंगलचा एरिया कोणाच्या इक्वल आहे रे? या पॅरलोग्रामच्या इक्वल आहे. मग पॅरलोग्रामचा एरिया किती आहे? 28 इंटू एच. इथे काय करतो? फक्त 336 ला 28 इंटू एच नी इक्वेट करतो. हे करून टाका. एच एच म्हणजे हाईट किती येईल पॅरलोग्रामची? 336 डिवाइड 28. 12. 12. ओके, 12 येते का? हो सर. 28 चा टेबल पार्ट पाहिजे. आता माहित नाही तुमचे कितीपर्यंत पार्ट आहेत, बट 28 1 जा 28 राहतात किती रे? 5 आणि 28 2 जा 56. ओके, सो हाईट तर येईल 12. हाईट तर येईल 12. येस, एक्झामला आहे ना, एक्सरसाइज आहे ना 12.2. हो सर, राहीलच. पूर्ण 12th लेसन राहील. पहा, तुम्हाला सिंपल वाटायसाठी मी तर स्किप नाही करू शकत, नाही का? मी तर हर एक प्रॉब्लेम घेणार. अभ्यास करायचा आहे तुम्हाला, आणि तुम्हाला त्या लेवलला येऊन लेक्चरला बसायचं. इतकी गोष्ट लक्षात ठेवा. ओके,
पहा रे, पुढे जातो. येस, कसा पोर्शन घेतलाय यार. क्वाड्रिलॅटरल नाही झालं आणि ह्युरॉन्स फॉर्म्युला मध्ये 12.2 आहे, बट ठीक आहे स्टील. A rhombus shaped field has a green grass for 18 cows to graze. If each side of the rhombus is 30 meter and the longer diagonal is 48 meter, how much area of grass field will each cow is getting? ओके, जाऊ दे सर्व गोष्टी. मला सांगा रोम्बस म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? रोम्बस म्हणजे असा पॅरलोग्राम असतो की ज्याच्या सर्व, किंवा हा असा स्क्वेअर असतो की ज्याच्या सर्व साइड सेम असतात, किंवा असा पॅरलोग्राम असतो असं म्हणू शकतो तुम्ही. ओके, रोम्बस हा असा पॅरलोग्राम असतो, ओके, की ज्याच्या सर्व साइड्स ज्या असतात त्या सेम असतात, ज्याच्या सर्व साइड्स सेम असतात. Pah, a rhombus shaped field has a green grass for 18 cows to graze. If each side of the rhombus is 30 meter and its longer diagonal is 48 meter, how much area of grass field will each cow is getting? Okay, पहिली गोष्ट तर तुम्हाला रोम्बस सांगावं लागेल काय. ओके, a rhombus shaped field has a green grass for 18 cows to graze. If each side of the rhombus is 30 meter and the longer diagonal is 48 meter, how much area of grass field will each cow is cutting? ओके, म्हणजे असं काहीतरी असेल. हे क्वाड्रिलॅटरल मध्ये आहे ऍक्च्युली. किंवा आणखी तुम्हाला मी असं सांगू शकतो, हे ओके, असं म्हणू शकता की रोम्बस ही पॅरलोग्रामची एक स्पेशल केस आहे. पॅरलोग्राम म्हणजे काय होता की ऑपोजिट साइड्स इक्वल असतील, ऑपोजिट साइड्स इक्वल असतील आणि पॅरलल असतील. बट रोम्बस ही अशी केस असते, रोम्बस ही अशी केस असते की त्याच्यामध्ये सर्वच साइड सेम असतात, सर्वच साइड सेम असतात. ओके, रोम्बस म्हणजे काय? रोम्बस म्हणजे काय? ऑपोजिट साइड्स पॅरलल पाहिजेत, ऑपोजिट साइड्स पॅरलल पाहिजेत आणि सर्वच्या सर्व साइड्स देखील सेम लेंथच्या पाहिजेत. ओके, रोम्बसची खासियत अशी असते. ओके, रोम्बस हा असा असतो की ऑपोजिट साइड्स आर पॅरलल, ऑपोजिट साइड्स आर पॅरलल. Opposite sides are parallel and each side having equal length. Each side having equal length. Equal length. Okay, so याचा एरिया फाइंड आउट करायचा. ओके, सो याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला लागतो, एक फॉर्म्युला लागतो की रोम्बसचा एरिया काय असतो. आता पहा, इथे आपण असं करू शकतो याला. रोम्बस हा तर एक पॅरलोग्राम आहे, बरोबर. रोम्बस हा तर एक पॅरलोग्रामची स्पेशल केस आहे. पॅरलोग्रामचा तुम्हाला एरिया माहिती आहे का रे, काय असतो? बेस इंटू हाईट. ओके, बेस इंटू हाईट असतो, बरोबर. बेस इंटू हाईट असतो.
ओके, सो याचा बेस तर तुम्हाला माहिती आहे, किती आहे रे? 30. 30. फक्त राहिला विषय कोणाचा? हाईट फाइंड आउट करायची. ओके, हाईट फाइंड आउट करायची आहे. येस, कशी करता येईल? कोण सांगेल? काय डोकं लावावं लागेल? बेस तर माहिती आहे 30 आहे, याची हाईट फाइंड आउट करायची. येस, काय करता येईल? सर पायथागोरस थिअरम ने फाइंड आउट करतो. कसं करणार? सर त्यासाठी पहिले आपल्याला खालचा बेस लागेल जो 30 त्यांनी दिला आहे. 30 हा बेस तर माहिती आहे, बट साईड्स माहित नाहीत ना रे. येस, काय करता येईल? याचं जे डेरिव्हेशन आहे, ना, ते क्वाड्रिलॅटरल मध्ये. ओके, क्वाड्रिलॅटरल मध्ये. सो तुम्ही काय करा, हा क्वेश्चन होल्डला ठेवा. ओके, मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला सांगेन. येस, डायरेक्ट फॉर्म्युला सांगेन मी याचा. ओके, आणि नंतर जेव्हा क्वाड्रिलॅटरल होईल आपलं, क्वाड्रिलॅटरल, ओके, तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईन. मला डिराईव्ह करावा लागेल, याचा फॉर्म्युला डिराईव्ह करावा लागेल. ओके, तेव्हा मी सांगेन. ओके, पुढचा एक क्वेश्चन घेऊ, हा पण आता होल्डला ठेवू. येस, हा सॉल्व्ह करून टाकू. तो डिराईव्ह करून मी तुम्हाला नंतर सांगेन की इन टर्म्स ऑफ डायगोनल काय असतो फॉर्म्युला तो. ओके, चलो हा एक सॉल्व्ह करून टाकू. 6th वाला. An umbrella is made by stitching 10 triangular pieces of cloth of 2 different colors, each piece measuring 20 meter, 50 meter and 50 meter. How much cloth of each color is required for the umbrella? ओके, एक अम्ब्रेला बनवलेली आहे आणि अम्ब्रेला मध्ये छत्री माहित नाही का, त्याच्यामध्ये असे छोटे छोटे ट्रायंगल्स असतात. पहा, छोटे छोटे ट्रायंगल्स असतात, छोटे छोटे असे ट्रायंगल्स असतात. ओके, आणि या ट्रायंगलच्या साइड्स तुम्हाला दिलेले आहेत. ट्रायंगलच्या साइड्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके, पहा, या ट्रायंगलच्या साइड्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. कोणत्या ट्रायंगलच्या साइड्स? 20, 50 अँड 50. 20, 50 आणि 50. येस, मला सांगा, या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करता येईल का तुम्हाला? हो सर. डिरॉन्स फॉर्म्युला. चलो, पेरिमीटर सांगा किती आहे? 120. 20 प्लस 50 प्लस 50 येईल 120. येईल 120. एस काय असेल? 120 डिवाइडेड बाय 2. एस किती येईल? 60 असेल. एस असेल 60. येस, एरिया ऑफ ट्रायंगल काय होईल? स्क्वेअर रूट ऑफ एस, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी, विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एस किती आहे? 60. येस, 60 मायनस 20 किती होईल रे? हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 60 मायनस 20, 60 मायनस 50, 60 मायनस 50. येस, करून टाका हे. 60 इंटू 60 मायनस 20, 40. 40. येस, 60 मायनस 50, 10. 10. 10. 10. आता मला सांगा, करून टाका सिम्प्लिफाय. काय करताय?
60 ला 23 जा लिहून अरे हो सर. आणि 40 ला 22 जा लिहून हो सर. इंटू 10 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पेअर कोणाचा बनला बोला 20 ची पेअर बनली 10 ची पेअर बनली ओके सो 20 ला आलो बाहेर घेऊन 10 ची पेअर बनली 10 ला आलो बाहेर घेऊन आणि 3 2 जास्त 6 सो आन्सर किती झालं 200√6 ओके टोटल एरिया किती आला 200√6 हा एका ट्रायंगलचा एरिया आला बरं का हा एका ट्रायंगलचा एरिया आला आता असे किती ट्रायंगल आहेत रे तुमच्याकडे येस यातल्या एका ट्रायंगलचा एरिया आला यातल्या एका ट्रायंगलचा एरिया आला 200√6 यातल्या एका ट्रायंगलचा एरिया आला 200√6 तुमच्याकडे ट्रायंगल 10 आहेत बरोबर सो 10 ट्रायंगलचा एरिया किती होईल इंटू 10 कराल ना इंटू 10 कराल इथपर्यंत समजले का रे हा ट्रायंगलचा एरिया समजलाय का 200√6 आलेला येस अरे हा एरिया समजला का 200√6 कसं काय आला इथपर्यंत समजलंय पहा 20 कॉमन काढलं डबल आहे म्हणून 10 कॉमन काढलं डबल आहे म्हणून आणि 3 2 जा 6√6 सो आलं 200√6 आलं सो हे आलं 200√6 हा एका ट्रायंगलचा एरिया बट इथे टोटल 10 ट्रायंगल्स आहेत या छत्रीमध्ये टोटल 10 ट्रायंगल्स आहेत की जे काय आहेत ब्ल्यू कलरचे निम्मे आहेत आणि व्हाईट कलरचे निम्मे आहेत ओके सो टोटल जे 5 आहेत ना त्यांचा एरिया असेल एरिया ऑफ 5 ट्रायंगल्स इथे लिहितो एरिया ऑफ 5 ट्रायंगल्स ऑफ सेम कलर एरिया ऑफ 5 ट्रायंगल्स ऑफ सेम कलर टोटल 10 आहेत त्यातले 5 ब्ल्यू कलरचे आणि 5 आहेत ते व्हाईट कलरचे सो सेम कलरचे 5 आहेत 5 आहेत सो एरिया ऑफ 5 ट्रायंगल्स ऑफ सेम कलर विच इज इक्वल टू 5 इंटू एका ट्रायंगलचा एरिया 200√6 येस आता हे तरी सांगा की 5 इंटू 200√6 येतं किती येस 5 इंटू 200√6 किती येईल कॅल्क्युलेशन करून यस बोला यस काय येईल रे आन्सर 5 इंटू 200√6 किती असेल अरे 5 इंटू 100 ला मल्टिप्लाय करा ना किती येईल 1000√6 किती असेल अरे 5 2 जा 10 1000√6 यस ओके चलो काही करा आज अभ्यास करा ओके अभ्यास करा चलो थांबतो इथे टेस्ट आहे ना तुमची सायन्सची हो सर.